तर नमस्कार मित्रांनो. तर सर्वात आधी तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपलं नातं असंच विकासाचं रंगतदार हो आणि खुशीत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार मित्रांनो, तर डेली ब्लॉग चॅलेंजमध्ये आजचा दिवस आठवा. तर मित्रांनो, आता आपण आलो बँड्रा स्टेशनला आणि इकडे येण्याचं कारणही वेगळं आहे. तर आपल्याला मावशीने बोलवलं आहे भेटवस्तू घेण्यासाठी. भेटवस्तू घेतली, घरी आलो तर पाहिलं पुरणपोळी होती आणि सोबत अजून एक पुरणपोळी होती. तर ती सोनूने पोर्टरकडून पाठवलेली आणि अशा प्रकारे आपण कामाला जायला निघालो. कामावरती सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि दादाने कलर आणलेला तो सर्वांना लावला. तर मित्रांनो पाहू शकता ते कलर सर्वांना लावत आहे दादा. तोच कलर घेतला आणि मनीषने दादाच्या तोंडाला खूप हसला आणि माकड बनून धावलं होतं दादाचं. कामावरती होळी केलो आणि तसंच रंगलेल्या तोंडाने घरी जाण्यासाठी निघालो. तर मित्रांनो, आपल्या पब्लिकला घेऊन एरियातल्या होळीला नारळ देण्यासाठी निघालो आणि नेहमीप्रमाणे आम्हाला उशीर झाला आणि आम्ही सोनू आणि मिनूला खूप मिस करत होतो, कारण दरवेळी ते लोक असतात. होळीला नारळ दिला आणि सर्व काही सुरळीत होऊ दे, इडापिडा दूर होऊ दे असं गाण्यानं घातलं. तर लावून कलर आणलेला तो सर्वांना लावला, फासला. तर मित्रांनो, आम्ही ही प्लॅन केला, जाताना कलर घेतला आणि काकींच्या घरी गेलो आणि काकीनाचं तोंड पाहू शकता, काकीनं कलरने पूर्ण माखून टाकलेलं आणि असंच आमचा आजचा दिवस संपला.